वहिनी, जर ही दुसरी एखादी वेळ असती ना, तर मी तुझ्या या सुनेला आत्ताच्या आत्ता तिची लायकी दाखवून दिली असती. आत्याबाईंनी दात ओठ खात म्हटले. तेव्हा सईने एक क्षणही न घालवता उत्तर दिले, लायकी? लायकीची गोष्ट तुम्ही करत आहात आत्याबाई? दुसऱ्यांच्या घरात ढवळाढवळ करण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या घरात काय चालले आहे ते पाहायला हवे होते. स्वतःच्या घरच्या सुनेला सूट आणि दुसऱ्याच्या घरच्या सुनेवर नियम लादता तुम्ही. आता काही लोक एकमेकांकडे पाहून कुजबुजू लागले. सईने तेव्हा असे काही केले की सर्वजण डोळे फाडून पाहतच राहिले. अंजली आणि कौशल्यताईने घरात सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. मुलाच्या लग्नाला 15 दिवस झाले होते आणि धाकटी सून सई सर्वांसाठी नवीन होती. ती आपली साडी सावरत इकडे तिकडे पाहुण्यांच्या सेवेत मग्न होती. तेव्हा अचानक तिने मोठ्या आवाजात म्हटले, आदित्य, जरा खोलीतून माझा फोन घेऊन येशील का? तू तिकडे जातच आहेस. हे ऐकून काही लोक हसले तर काहींनी नजरा मिळवून इशारा केले. पण कोपऱ्यात बसलेल्या आत्याबाईंचे कान टवकारले गेले. त्यांच्या चेहऱ्याचा रंग लगेच बदलला. त्यांनी हळूच आपली साडी नीट केली आणि सरळ आतल्या खोलीत गेल्या, जिथे कौशल्यताई शगुनचे सामान काढत होत्या. आत्याबाईंनी येताच टोमणा मारत म्हटले, वहिनी, ही कसली सून आणलीस तू? अजून लग्नाला महिनाही झाला नाही आणि बघ जरा सर्वांसमोर आपल्या आदित्याचे नाव घेत आहे. अगं, आम्ही तर आयुष्यभर आपल्या पतीचे नाव घेतले नाही. तू तू तरी कधी नाव घेतले आहेस का? ही तर सरळ सरळ आपल्या इब्रतीचे धिंडवडे काढत आहे. आत्याबाईचे बोलणे ऐकून कौशल्याताईंच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटा उमटल्या. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि मनात एक विचित्र राग भरून आला. त्यांनी बाहेर डोकावून पाहिले तर सई हसत खेळत सर्वांना पाणी देत होती. जणू तिला या गोष्टीचा अंदाजच नसावा की तिने किती मोठा गुन्हा केला आहे. पूजा संपेपर्यंत कौशल्याताईचा राग आतल्या आत उफाळून येत होता. जसे पाहुणे हळूहळू जाऊ लागले आणि घर थोडे रिकामे झाले, त्याने सईला आवाज दिला, सुनबाई, जरा इकडे ये. सई हसत आली. जी सासूबाई, कौशल्याताईंनी कडक आवाजात म्हटले, हे काय वागणे आहे? तू आदित्याचे नाव घेऊन बोलावतेस? आमच्या घरात असे चालत नाही. येथे स्त्रिया आपल्या पतीचे नाव घेत नाही. समजले तुला? सई आधी तर थोडी दचकली, मग तिच्या ओठावर हलके हसू आले. मम्मी, या तर जुन्या काळातील गोष्टी आहेत. आजकाल कोण अशा गोष्टी मानतो? तिचे हसणे जणू आगीत तेल ओतण्याचे काम करून गेले. कौशल्याताईंचा चेहरा रागाने लाल झाला. सुनबाई, हसण्याची गरज नाही. मी नकार दिला आहे तर आजपासून तुझ्या तोंडातून मला आदित्यचे नाव ऐकायला येता कामा नये. सई लगेच बोलली, पण मम्मी, जर मी नाव घेणार नाही तर बोलणार कशी? काही काम असेल तर काय म्हणणार? कौशल्याताईंनी लगेच उत्तर दिले, अगं, अहो, ऐकलत का? असे म्हणून बोलावं. तुझ्या सासऱ्यांना आम्ही सुद्धा असेच बोलवायचो. त्यात काय वाईट आहे? सई मनातल्या मनात चिडली पण काही बोलली नाही. तेव्हा कौशल्याताईंनी अधिक कडू आवाजात म्हटले, तुला माहीत आहे का आत्याबाई, मला किती ऐकून गेल्या आहेत. पूर्ण पाहुण्यांमध्ये आता आमची थट्टा होईल. ही गोष्ट आता पूर्ण खानदानात पसरली आहे. सई गप्प झाली पण आतून ती संतापली होती. रात्री तिने आदित्यला म्हटले, तुझे कुटुंब तर खूपच जुन्या विचारांचे आहे. माझ्या घरी तर वहिनीसुद्धा दादाचे नाव घेऊन बोलावते. आईबाबांनी कधी काही म्हटले नाही. येथे तर जणू मी एखादा गुन्हा केला आहे. आदित्यने थोडी मान झुकून म्हटले, सई, तुझे बोलणे बरोबर आहे, पण आईला कोण समजावणार? ती नेहमीच अशी आहे. सईने दीर्घ श्वास घेतला आणि ती शांत झाली. पण तिच्या मनात ही गोष्ट बसली होती की हे चुकीचं आहे. काही दिवसानंतर जेव्हा तिची नणंद वैशाली आपल्या पतीसोबत आली, तेव्हा सईने पाहिले की ती आपल्या पतीला नाव घेऊनच बोलावते आहे. हे पाहून तिचा राग पुन्हा भडकला. तिने संधी मिळताच सर्वांसमोर म्हटले, मम्मी, दीदीच्या सासरी काय पतीचे नाव घेणे मना नाही का? हे ऐकताच कौशल्याताईंचा चेहरा कडक झाला. त्यांनी लगेच म्हटले, बघ सुनबाई, आम्ही मुलीला निरोप दिला आहे. आता तिच्या सासरी काय होते त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. पण तू आमची सून आहेस. तुला आमचे नियम पाळावे लागतील. सईला जणू जोरात चपराक बसली. तिला जाणीव झाली की हा सरळ सरळ भेदभाव आहे. पण कौशल्याताई येथेच थांबल्या नाही. त्यांनी तिला खोलीत बोलावून रागावत म्हटले, सुनबाई, जास्त मॉडर्न बनण्याची गरज नाही. जर इतकीच आधुनिक आहेस तर प्रत्येक कामात परफेक्ट बनून दाखव. मॉडर्न असणे ठीक आहे, पण संस्कार पण काहीतरी गोष्ट असते. सईच्या डोळ्यात पाणी आले पण तिने स्वतःला सावरत म्हटले, मम्मी, मॉडर्न असण्याचा अर्थ फक्त कामात परफेक्ट असणे नसतो. विचारात सुद्धा बदल होणे गरजेचे असते. आणि नियम सर्वांसाठी एक का नाहीत? कौशल्याताई रागाने बोलल्या, मला तुझ्या शिकवणुकीची गरज नाही. हे माझ्या मुलाच्या प्रतिष्ठेचे प्रश्न आहे आणि मी माझ्यासमोर हे सर्व होऊ देणार नाही. सई आता स्वतःला रोखू शकली नाही. तिने मोठ्या आवाजात म्हटले, प्रतिष्ठा नाव घेण्याने नसते मम्मी. प्रतिष्ठा वागण्यामध्ये असते. आणि जर नाव घेणे चुकीचे आहे तर मग दिदीसाठी ते बरोबर कसे झाले? येथूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला. कौशल्याताईंचा स्वर अधिकच कडू झाला. तुला प्रत्येक गोष्टीत उत्तर देणे गरजेचे वाटते का? हे
तुझे घर आहे, तुझं ऑफिस नाही जिथे तू स्वतःची मर्जी चालवशील. तर सईने लगेच पलटून म्हटले, आणि हे घर आहे, जेल नाही, जिथे मला स्वतःची ओळखसुद्धा लपवावी लागेल. कौशल्याताई म्हणाल्या, सुनबाई जीभ सांभाळून बोल. अजून लग्नाला 15 दिवससुद्धा झाले नाहीत. सई आता पूर्णपणे संतापली होती. काय सांभाळू? चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणावेच लागेल. तुम्ही मला मजबूर करत आहात की मी माझ्याच आयुष्यात अनोळखी बनून जाऊ. कौशल्याताईंनी तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहून म्हटले, तू नको राहू या घरात. जर तुला आमचे नियम आवडत नसतील तर हे ऐकून सईचे हृदय धडधडले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती कापऱ्या आवाजात बोलली, मम्मी मी लग्न करून आले आहे. काही विनोद झालेला नाही जो एका गोष्टीवरून घर सोडून निघून जाईन. असे म्हणून ती रडत आपल्या खोलीकडे पळाली. दरवाजा बंद करतात ती ओक्साबोक्सी रडू लागली. सई खोलीचा दरवाजा बंद करून बेडवर बसली होती, पण तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ती स्वतःशीच पुटपुटली, काय मी इतकी चुकीची आहे? फक्त आपल्या पतीचे नाव घेतल्याने कोणाची प्रतिष्ठा जाते का? की हा फक्त लोकांचा आणि समाजाचा डर आहे? तिकडे बाहेर हॉलमध्ये कौशल्याताईसुद्धा रागाने भरलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की सुनेच्या बोलण्याने त्यांच्या अहंकाराला ठेच लागली आहे. अरविंदजींनी हळूच म्हटले, कौशल्या तू काही जास्तच बोललीस सुनेला. लहान आहे अजून ती, आणि तुलासुद्धा हे जुने विचार सोडावे लागतील. कौशल्याताईंनी रागाने म्हटले, तुम्हाला तर नेहमी सूनच बरोबर वाटते. तुम्ही पाहिले नाही का की तिची जीभ कशी उलटून उत्तरं देत होती? आत्ताचे हाल आहेत, पुढे काय करेल? अरविंदजींनी राग दाबून म्हटले, जीभ तेव्हाच चालते जेव्हा माणसाला वाटते की त्याच्यावर अन्याय होत आहे, आणि मला वाटते यावेळी ती चुकीची नाही. कौशल्याताईंनी ओरडत म्हटले, बस करा तुम्ही. घराचे नियम मी बनवणार. जर आत्ताच तिला सूट दिली तर उद्या डोक्यावर बसेल. असे म्हणून त्यासुद्धा रागाने आपल्या खोलीत गेल्या. दुसऱ्या दिवसापासून घराचे वातावरण बदलले. सई आधीसारखी हसत खेळत नव्हती. ती गप्प राहून आपले काम करत असे आणि आपल्या खोलीत जात असे. आदित्यसुद्धा हे सर्व पाहून त्रस्त होता. एक रात्र त्याने सईला म्हटले, सई हे कधीपर्यंत चालणार? तुमच्या दोघांमधील हे भांडण संपू शकत नाही का? सईने थंड श्वास घेत म्हटले, कारण हे भांडण फक्त माझे आणि मम्मीचे नाही आदित्य. ही विचारांची लढाई आहे, आणि जोपर्यंत विचार बदलणार नाहीत तोपर्यंत काहीही बदलणार नाही. दिवस जात राहिले आणि हळूहळू गोष्ट जुनी झाली. पण दोघांमध्ये एक दरी निर्माण झाली होती. एके सकाळी अरविंदजींनी चहा पिताना म्हटले, अरे तुझ्या आत्याबाईंच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. मोठे फंक्शन ठेवले आहे त्यांनी. सर्वांना बोलावले आहे. हे ऐकताच कौशल्याताईच्या चेहऱ्यावर हलका आनंद आला. अरे वा, दीदींची गोल्डन जुबली आहे. मग तर जावेच लागेल. गिफ्ट पण चांगले द्यावे लागेल. 3 दिवस घरात त्याचीच तयारी चालली. कपडे, गिफ्ट, सजावट सर्व उत्साहात झाले. पण या सर्वांच्या दरम्यान कौशल्याताई वारंवार सईला एकच गोष्ट आठवण करून देत राहिल्या, बघ सुनबाई, तिथे जाऊन कोणतीही चूक करू नकोस. विशेषतः आदित्यचे नाव तर अजिबात घेऊ नकोस. नाहीतर तुझ्यामुळे मला आत्याबाईंचे बोलणे ऐकावे लागेल. सई प्रत्येक वेळी फक्त जी म्हणून राहायची, पण तिच्या मनात काही वेगळेच चालले होते. फंक्शनच्या दिवशी सर्वजण तयार होऊन हॉटेलवर पोहोचले. तिथे आत्याबाई तर आनंदाने हवेत होत्या. त्यांनी येताच कौशल्याताईंना मिठी मारली. सर्वजण आत जाऊन बसले. जेवण खाणं सुरू झाले. हसणे खिदळणे चालले होते. सई शांतपणे सर्व पाहत होती, जणू एखाद्या संधीची वाट पाहत असावी. तेव्हाच तिची नजर आत्याबाईची सून सीमावर पडली. सीमा आपल्या पतीला म्हणत होती, अरे विनोद, जरा बघ ना, वेटर कोल्ड ड्रिंक नीट देत नाहीये. इतका खर्च केला आहे आणि सर्व्हिस बघा. हे ऐकताच सईचे कान टवकारले गेले. तिच्या डोळ्यात चमक आली. तिने मनातल्या मनात म्हटले, तर ही आहे सच्चाई. इतरांसाठी नियम आणि स्वतःसाठी सूट. थोड्या वेळाने केक कापण्याची वेळ आली. सर्वजण एकत्र झाले. आत्याबाईने आपल्या सुनेला गिफ्ट देत म्हटले, सुनबाई, हे सर्व विनोदला सांगून गाडीत ठेवून दे. कुठे राहून जायला नको. सीमा एका क्षणात उत्तरली, विनोद, जरा येऊन हे सामान गाडीत ठेवून दे. बस, आज तो क्षण होता ज्याची सई वाट पाहत होती. तिने लगेच मोठ्या आवाजात म्हटले, अरे सीमा, तू दादाचे नाव घेतले? तुला आत्याबाई काही म्हणत नाही का? सर्वांच्या नजरा अचानक सईवर टिकल्या. सीमा आधी दचकली, मग हसत म्हणाली, अरे सई, कोणत्या काळातील बोलत आहेस तू? मम्मी तशा नाही. सईने हसत पण तिखट आवाजात म्हटले, अरे वा, तुझ्या मम्मी तशा नाहीत. पण जेव्हा मी आदित्यचे नाव घेतले होते तेव्हा त्याने माझ्या सासूबाईंना असे खडसावले होते की आजपर्यंत सासूबाई मला टोकत राहतात. हे ऐकताच वातावरणात शांतता पसरली. कौशल्याताईंचा चेहरा उतरला आणि आत्याबाईचा चेहरा रागाने लाल झाला. सई येथेच थांबली नाही. तिने थेट कौशल्याताईकडे पाहत म्हटले, आत्याबाई, तुम्हीच तर म्हणाल्या होतात की पतीचे नाव घेणे आवडत नाही. पण येथे तर तुमची स्वतःची सूनच पतीचे नाव घेऊन बोलावते आहे. मग काय नियम फक्त माझ्यासाठीच आहेत?
कौशल्याताई गडबडल्या. सई गप्प बस, सर्व लोक पाहत आहेत. सईने आपला आवाज अजून वाढवला. का गप्प बसू? जेव्हा माझ्यासोबत चुकीचे झाले तेव्हा तर कोणी विचार केला नाही की मला काय वाटत आहे. आज सत्य समोर येत आहे तर सर्वांना त्रास होत आहे. आत्याबाई रागाने दबलेल्या आवाज म्हणाल्या, वहिनी ही तुझी सून आहे, हिला जरा तामिळ शिकव. सईने लगेच उत्तर दिले, तमिळ मला नाही, तुम्हाला शिकायला हवी. आत्याबाई, स्वतःच्या घरात सूट आणि दुसऱ्यांच्या घरात धाक, हे कसले नियम आहेत? हॉलमध्ये प्रत्येकजण गप्प उभा राहून हा वाद पाहत होता. सईने एक पाऊल पुढे टाकत कौशल्याताईंकडे पाहिले आणि धारदार आवाजात विचारले, मम्मी, आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट विचारू इच्छिते. तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन आपल्याच घरात आपल्या सुनेला कंट्रोल करायला सुरुवात केली. काय दुसरे लोक आपल्या घराचे नियम बनवणार? तिचे बोलणे ऐकून कौशल्याताई गप्प झाल्या. सईने न थांबता पुढे म्हटले, जेव्हा तुमची स्वतःची मुलगी आपल्या पतीचे नाव घेते तेव्हा तुम्ही म्हणता की ती दुसऱ्या घरची सून आहे, पण जेव्हा मी माझ्या पतीचे नाव घेते तेव्हा तुम्ही मला थांबवता का? का मम्मी? आत्याबाईंच्या चेहऱ्यावर जणू कोणीतरी चपराक मारली होती. त्या संतापून म्हणाल्या, सुनबाई, तू मर्यादा ओलांडत आहेस. सईने त्यांच्याकडे न पाहता उत्तर दिले, मर्यादा तर तुम्ही ओलांडली होती आत्याबाई, जेव्हा तुम्ही माझ्या एका छोट्याशा गोष्टीचा मुद्दा बनवून पूर्ण घराचे वातावरण खराब केले होते. आज तुमची सून पतीचे नाव घेते तर तुम्हाला काही वाटत नाही? तिने कौशल्याताईंना म्हटले, मम्मी, आता तुमची मुलगी नाव घेऊ शकते, नणंदेची सून नाव घेऊ शकते, तर मी का नाही? मी या घरची सून आहे, तर माझ्यासाठी वेगळा नियम का? कौशल्याताई आता पूर्णपणे अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांनी हळू आवाजात म्हटले, सई, घरी चालून बोलूया. सईने लगेच तिखट शब्दात म्हटले, मम्मी, बोलणे तर येतेच होईल, कारण आत्याबाई येतेच आहेत. मला उत्तर हवे आहे की जर त्यांना माझ्या पतीचे नाव घेणे वाईट वाटते तर स्वतःच्या सुनेचे का नाही? आत्याबाई रागाने म्हणाल्या, वहिनी, जर ही पार्टी नसती ना तर मी तुझ्या सुनेला आत्ताच्या आता तिची लायकी दाखवून दिली असती. सईने उत्तर दिले, लायकीची गोष्ट तुम्ही करत आहात आत्याबाई. दुसऱ्यांच्या घरात ढवळाढवळ करण्यापूर्वी स्वतःच्या घरात काय चालले आहे ते पहा. ज्यांची घरे काचेची असतात ना आत्याबाई, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाही. आज जो दगड तुम्ही माझ्या घरावर फेकला होता तोच तुमच्या स्वतःच्या घरच्या काचा तोडत आहे. हे ऐकताच वातावरण जणू गोठून गेले. सईने पुन्हा कडक आवाजात म्हटले, मम्मी, आज फैसला तुम्हाला करायचा आहे. एकतर नियम सर्वांसाठी सारखे असतील किंवा मग कोणासाठीच नाही. आत्याबाई पुन्हा कडाडल्या, हेच संस्कार दिले आहेत का तुझ्या आईवडिलांनी? सईने म्हटले, माझ्या आईवडिलांनी मला खरं बोलायला शिकवलं आहे, चुकीच्या समोर झुकायला नाही. आदित्यने सईचा हात पकडला आणि तो तिच्या पाठीशी उभा राहिला. दोघांच्या जाण्यानंतर हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली. कौशल्याताई तिथेच उभ्या राहिल्या. त्याने हळूच अरविंदजींना म्हटले, बघितले किती बेइज्जती करून घेतली सुनेने माझी. अरविंदजींनी दीर्घश्वास घेत म्हटले, कौशल्या, बेइज्जती तिने नाही, तू स्वतः करून घेतली आहेस. तू जाणून होतीस की माझी बहीण कशी आहे, तरीही तू तिचे बोलणे सुनेवर लादलेस. खरे तर तूच तुझ्या सून आणि मुलीमध्ये भेदभाव केलास. कौशल्याताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. घरी परतताना कारमध्ये शांतता होती. सई खिडकीबाहेर पाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. आदित्यने तिचा हात पकडला आणि म्हणाला, आज तू जे काही केले ते सोपे नव्हते. सईने हसून म्हटले, कधीतरी सत्य बोलण्यासाठी हिंमत एकवटली लागते. पुढच्या दिवशी जेव्हा कौशल्याताईंनी सईला स्वयंपाकघरात काम करताना पाहिले तेव्हा त्या थोडा वेळ गप्प उभ्या राहिल्या. त्यांनी अडखळत म्हटले, जर तुला आदित्यचे नाव घेऊन बोलवायचे असेल तर माझी काहीही हरकत नाही. सई दचकली. कौशल्याताई पुढे म्हणाल्या, कदाचित मी चुकीची होते. लोकांच्या भीतीने मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काल समजले की प्रतिष्ठा नाव घेण्याने नाही तर नाती निभावण्याने मिळते. सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कौशल्याताईंनी पुढे होऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात पहिल्यांदा आपलेपणा होता आणि तेव्हा त्या घरात एका नवीन युगाची सुरुवात झाली, जिथे नाती भीतीने नाही तर समजूतदारपणा आणि सन्मानाने चालू लागली होती.